पुढील जो सामना आहे तो जय हनुमान सौदरपाडा विपक्ष मेहर इलेव्हन बापगाव असेल आणि या सामन्यातील जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. सर लेट्स प्ले शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला सुरुवात होते आता. एका बाजूने गावदेवी नांदकर, दुसऱ्या बाजूने आर डी 11 किरवली. शेजारी शेजारी दोन्ही संघ. गोलंदाज मनीष आहे, मनीष बजागे, मॅन फ्रॉम किरवली. वेगवान गतीचा गोलंदाज. फलंदाज मिस्टर 360 डिग्री मोरेश्वर सुतार आहे आणि त्याच्या संपेत नॉन स्ट्राईक एंडवर स्मॉल सगळी पॉकेट डायनामाइट नानकर संघाचा अक्षय थेटे. पॉकेट डायनामाइट किरवली संघासाठी देखील आहेत. ओरख दिकाडकर यष्ट्यांच्या मागे त्यांचेच बंधुत्वाची जोडी बंधुराजे दत्ता दिगाडकर आहेत. मनीषचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. फुलटॉस पहिल्या चेंडूवर दिशा दाखवली. दिशा खराब तर दशा खराब. चेंडू सीमा पार येतो पहिल्या चेंडूवर चौकार. जबरदस्त फटका. खराब चेंडू होता आणि खरपूस समाचार घेतला. मोरेश्वर सुतारला अशा प्रकारचे चेंडू आपण हाताळू शकणार नाही. चौपेर फटकेबाजीसाठी जाणला जातो क्लास ऑफ नानकर मोरेश्वर सुतार. टर्न करून खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट लागलाय. काय थ्रो होता. रवींद्र जडेजा. सर रवींद्र जडेजाची आठवण करून दिली. आय थिंक अभय होते की काय त्या रिझन मध्ये. अमोल होता. काय मनगटी थ्रो होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनीष. स्ट्रायकिंग एंडवर अक्षय थेटे. डोक्याची घटका होती अक्षय थेटेसाठी परंतु पोचला वेगाने. सेफ पोचला. नेक्स्ट बॉल. गोलंदाज सज्ज अक्षय थेटेसाठी. खोदून काढला समोरच्या दिशेने. इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न सोनू दिगाडकर होते. आय थिंक चांगला प्रयत्न होता. धावा वाचवल्या आपल्या संघासाठी परंतु झेल देखील टिपण्याची शक्यता होती तिथे. गोल्डन चान्स होता. मोठी विकेट होती. ही विकेट येणं गरजेचं होतं. यावेळी स्ट्रायकिंग एंडवर मोरेश्वर. मोरेश्वर सुतार. पुलटॉस आणि गॅप शोधू शकला नाही मोरेश्वर सुतार तिथे. धावसंख्या धावफलकावर आपल्या पाहायला मिळते. बिनबाद 7 धाबा. 4 चेंडू 7 धाबा. सुरुवात खूप चांगली झाली आहे जर विचार केला किरवली टीमच्या दृष्टिकोनातनं. कारण पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर कुठेतरी पॉवरफुल गोलंदाजी करावी लागते. मनोज पाटील यांचं शुभागमन झालंय. सांगे गावचे एक अष्टपैलू क्रिकेटर. धाबाची शक्यता. डायरेक्ट हिट लागलाय. DRS सॉफ्ट सिग्नल आउट आहे परंतु तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली आहे. आणि अक्षय थेटे निघालेत. त्यांना समजलंय की कदाचित मी पोहोचलो नाही. खेळाडू ती दाखवत आहेत परंतु तरी सुद्धा आपण चेक करू. आणि आउट आहे. यस चांगली अंपायरिंग, चांगली खेळाडूती अक्षय थेटेच्या माध्यमातून आणि चांगली क्वालिटी प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. जबरदस्त थ्रो होता. आय थिंक गोरख दिगाडकर होते तिथे. आणि आठवण करून दिली पुन्हा एकदा रवींद्र सर जडेजा यांची. डायरेक्ट हिट आणि एकच स्टंप कदाचित त्यांना दिसत असेल त्या एंडनं तरी सुद्धा इतका परफेक्ट थ्रो. आपल्या हाईटचा इथे वापर केला गोरखनाथ दिगाडकर यांनी. या स्पर्धेचे
मुख्य आधारस्तंभ प्रदीप जे थले साहेब इथे उपस्थित आहेत. आमिर शेख देखील उपस्थित आहेत, परंतु आमिर शेख थोडेसे धावते पलते राहिलेत. सकाळच्या सत्रापासून थोडेसे दिसले नव्हते. पौर्णिमेच्या चांद सारखे आहेत ते, जास्त काल दिसत नाही, परंतु जेव्हा दिसतात तेव्हा चमकतात. पुढचा बॉल लाऊड अपील केली आहे, हाईट चेक करावी लागेल. प्रभावित केलाय मनीष बजागे. काय रफ्तार राहिले गोलंदाबाजी, रफ्तार का सौदागर. चारही मुंड्या चित केलाय नानकर संघाच्या फलंदाजांना. पहिलं षटक पूर्णतः नाभार राहिलंय, ते म्हणजे RD11 किरवली संघाच्या आणि मनीष बजागेच्या. धावसंख्या 8 खर्च करून एक मोठी विकेट, ती धावचीच्या स्वरूपात का आली असावी, परंतु विकेट आली हे महत्वाचं आहे. राजेश भोईर आहेत, पण पाहतोय आउटफील्ड मध्ये आता पाठवलं गेलंय त्यांना, कारण 360 डिग्री बॅटिंग मोरेश्वर सुतार करू शकतो. जाणला जातो आपल्या कलात्मक फटक्यांसाठी आणि त्याच्यासाठी वेगळी फिल्डिंग नक्कीच सजवली जाते. जालं विणलं जाते, त्या जाल्यामध्ये मोरेश्वर सुतारला अडकवण्यामध्ये यश मिळेल का. गोलंदाज ऋतिक आलाय दुसऱ्या षटकामध्ये. महत्वाचं षटक आहे, कारण या षटकामध्ये जर नानकर संघ धाबा कुटू शकला नाही तर थोडासा बॅकफुटवर जाईल, आणि या षटकामध्ये जर धाबा आल्या तर सामना बरोबरीला येईल. शिरकाव करेल या मॅच मध्ये नानकर संघ. नानकर टीमचे जे खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसले त्यांना विनंती असेल, आपण त्या बाउंड्रीच्या आतमध्ये बसलात, खेळाडू कक्षामध्ये खुर्च्या ठेवा आणि आतमध्ये बसा, ही विनंती असेल. लक्षात घ्या, जर तिथे लागलं तर आपल्यालाच ती चौकार किंवा षटकार मिळणार नाही, रन मिळणार नाही, धाबा मिळणार नाही जर तिथे आपल्याला टच झाला तर. कारण का किरवली संघ देखील आर्ग्युमेंट करेल त्यानंतर, म्हणून लक्षात घ्या. आम्ही आधीच सांगतोय किरवली संघाचे खेळाडू आहेत, खेळाडू ती दाखवा थोडस, कारण स्पर्धा दर्जेदार स्पर्धा आहे. या स्पर्धेला गालबोट लागता का म्हणे याची देखील आपण दक्षता घ्या. पाय वरती घ्या, खेळाडू कक्षामध्ये आपण जाऊन बसायचं आहे. थँक्यू. पुढचा चेंडू राऊंड द स्टंप्स, खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सोनू दिगाडकर पोहोचतील का चेंडूवर. राकेश दिगाडकर आले. एक धाव आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली. लेझी फिल्डिंग पाहायला मिळते, थोडीशी एनर्जी क्रिएट करावी लागेल. दुपारचं सत्र सुरू आहे. 2 चेंडू 11 धावा. खराब चेंडू, फुल टॉस आहे, भीमर असेल कदाचित. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, किती धावा मिळतील. अमोल पोचले चेंडूवर आणि धावा किती मिळतील. भीमर चेंडू, नो +2, 3 धावा आणि नेक्स्ट बॉल फ्रीट असणार आहे. आता या चेंडूचा खरपूस समाचार उचलेल का संकेत दलबी. संकेतला अजून संकेत मिळालेले नाही आहेत. संकेतची बॅट शांत आहे. सुरुवातीच्या काही चेंडूमध्ये जर आपण विचार केला, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय किरवली संघाच्या गोलंदाजाने. मनीषने प्रभावित केलं, त्यानंतर ऋतिक देखील चांगली गोलंदाजी करतोय. जबरदस्त यॉर्कर, परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता चेंडू. कोणतंही उत्तर नव्हतं संकेत दलबीकडे या चेंडूसाठी. काय वापसी झाली आहे. यष्ट्यांच्या मागणं दत्ता दिगाडकरने नक्कीच तारीफ केली असेल. जसा चेंडू पाहिजे होता तसा चेंडू परफेक्टली ब्लॉक होल मध्ये यॉर्कर फेकला गेला. जसप्रीत बुमराची नक्कीच आठवण करून दिली. लेझर गाइडेड मिसाईल फेकल्या जातात. फिंगर रोल, पंचांचे दोन्ही हात समांतर. ऋतिकला चेंडू पुन्हा टाकावा लागेल. या एका धाबेने धाव फलक आता पुढे सरसावते. धावसंख्या झाली आहे 15.
3 चेंडू 15 धावा. खराब चेंडू, चेंडू थांबणार नाही, चेंडू पळतो लॉंग स्टंप एंडला, आउटफील्ड आहे फास्ट आणि चेंडू सीमा पार जातोय चौकार. बॅट लागली का पंच वर बाईच्या स्वरूपात आहे. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे राजेश आणि चेंडूवर येतो. एक धाव मिळते. मोरेश्वर सुतारला खूप काल आपण नॉन स्ट्राइक एंडवर पाहिलंय. अंततः स्ट्रायकिंग एंडवर आता मोरेश्वर सुतार. शेवटचा अंतिम चेंडू, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या कमी गतीने पुढे जाते 20 या आकड्यावर. आतापर्यंत 10.00च्या सरासरीने 10 फलक पुढे जाताना पाहिलंय. अंतिम बॉलवर किती धावा येतील यावेळी झेलची संभावना आहे. क्षेत्ररक्षक येतोय आणि अचूक झेल टिपलाय. मोरेश्वर सुतारची खेळी संपुष्टात आली आहे. डगआउटच्या रस्त्याला पाठवून दिलाय ऋतिकने. अंतिम चेंडूवर धक्का क्रमांक दुसरा लागला. नक्कीच आशिकी 2 मधलं संगीत ऐकवलं आणि अनेक आशिक देखील आले असतील, परंतु इथे जास्ती प्रमाणात क्रिकेटचे आशिक आहेत, क्रिकेटचे दिवाने आहेत. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये संकेतचा भाऊ अंकित, एक मोठा भाऊ दुसरा छोटा भाऊ, बंधुत्वाची जोडी आहे. ब्रदर्स खूप आहेत या मॅच मध्ये. विचार केला तर गोरखनाथ दिगाडकर आणि दत्ता दिगाडकर देखील बंधू आहेत. दुसऱ्या बाजूने मयूर दलवी, संकेत दलवी आणि अंकित दलवी देखील बंधुराजे आहेत. गोरखनाथ दिगाडकर आता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. स्ट्रायकिंग इनवर संकेत, गोरखनाथ दिगाडकर. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. लॉंग ऑफला स्वतः कॅप्टन राकेश दिगाडकर. तर नक्कीच T20 वर्ल्ड कप टीमची घोषणा झाली आहे. संघनायक सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन विकेट कीपर बॅटर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल व्हाईस कॅप्टनच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्षदीप सिंग पेस अटॅक, कुलदीप यादव मिस्ट्री स्पिनर, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि एक नवीन संधी दिली गेली आहे. ईशान किशन पुन्हा एकदा बॅक होतोय विकेट कीपरच्या रोलमध्ये. नक्कीच जितेश शर्माला संधी दिलेली नाहीये. ॲज अ विकेट कीपर म्हणून टीम मध्ये संजू सॅमसन नक्कीच खेळताना कदाचित पाहायला मिळू शकतात ओपनिंगच्या स्लॉट मध्ये. चांगला संघ आहे टीम इंडिया स्क्वॉड ICC मेन T20 वर्ल्ड कप 2026 साठी. 7 फेब्रुवारी पासून या वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. तर धावसंख्या कमी गतीने पुढे जाताना पहिली धावसंख्या 21 वर येऊन थांबली आहे. एक चेंडू झालाय आणि दुसरा चेंडू वाईड आहे. 22 धावसंख्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप्स. डावखुऱ्याच्या फलंदाजासाठी चांगला चेंडू होता. डायरेक्ट हिट लागला असता तर कदाचित काम तमाम होता तिथे.
जबरदस्त गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बंधुराजांना जखडून ठेवलाय, कारण खेळपट्टीवर जरी दलवी ब्रदर्स असले तरी यष्ट्यांच्या मागे आणि गोलंदाजीला दिगाडकर ब्रदर्स देखील आहेत. ब्रदर्स टू ब्रदर्स फाईट सुरू आहे. RD11 किरबली आणि गावदेवी स्पोर्ट्स नानकर यांच्यामध्ये. पुढचा चेंडू आप ट्रॅकर, चांगला चेंडू, गती कमी केली, फिंगर रोल, चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. चांगला बॉल, आणखी एक डाऊन द ट्रॅक अलॉंग द कार्पेट, मैदानाला गुदगुल्या करतोय. दन 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 करत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसाभाग येतोय. एका धाबेने आता स्कोर कार्ड आपल्याला पुढे हलताना पाहतोय. 24 धावसंख्या. चार चेंडू झालेत, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. यावेळी फटका सुरेख आहे. चेंडू स्लॉट मध्ये होता, पाठवून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग इलाक्यामध्ये. भरारी घेतोय चेंडू सीमा पार, षटकार. तर नक्कीच अनेक मान्यवरांच्या वतीने आपल्याला सहकार्य लाभलंय, परंतु त्याच मान्यवरातील एक अग्रगण्य असलेलं नाव म्हणजे सुदर्शन जाधव साहेब यांच्या वतीनं आपल्याला इंटरनेट वायफायची सुविधा लाभली आहे. खूप खूप धन्यवाद व्यक्त करीन त्यांचं, आणि सहर्ष स्वागत देखील करीन या स्पर्धेमध्ये त्यांचं. आई कालूबाई चषक 2025 साठी मोलाचं सहकार्य लाभलेल्या सर्वच व्यक्तिमत्वांचं मी धन्यवाद व्यक्त करीन. काय स्पर्धा आहे मित्रांनो, रोमांचक मोडमध्ये आले थोडीशी स्पर्धा, कारण सेमीफायनल एक जिंकून मात्र ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने मेगा फायनलचं तिकीट कन्फर्म केलंय. आणि आज कोणता संघ क्वार्टर फायनल जिंकून सेमीफायनल 2 मध्ये जाईल. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आत दुसरा. चॉईस बॉल नसणारे लक्षात घ्या. चॉईस बॉल नाही, चेंडू तपासूनच दिला जातोय. मॅच बॉल जर आला नसेल तर नवीन चेंडूने सामना खेळावा लागेल. अल्ला चढवलाय गौरव दिगाडकर यांच्यावर. अंकित दलवीच्या बॅटमधनं बिग हिट पाहायला मिळाला. यावेळी समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरनं मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा पार, षटकार. खरपूस समाचार घेतला गोरख दिगाडकर यांचा. तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर 2 मोठे फटके आले, 2 षटकार अंतिम चेंडूवर, आणि 16 धावा खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये. धाव संख्या 36 वर जाऊन पोहोचले. आता गिअर चेंज केला थोडासा, एक्सेलेटर आपण पाहतोय. एक्सलेंट बॅटिंग देखील झाली आहे. दोन्ही बंधुराजे दलवी ब्रदर्स, संकेत आणि अंकित
अंतिम षटक अमोलला प्राचारण केला. आय थिंक उंच शरीरयष्टीचा नक्कीच गोलंदाज आहे. हायाम ॲक्शन आणि जेव्हा जेव्हा उंच गोलंदाजीला येतो तेव्हा आपल्याला बाउन्सरची नक्कीच आठवण येते. नानकर संघाकडे देखील शुभम असेल जो बाउन्सरचा मारा जास्ती काल करत असतो. बाउन्सरसाठी त्याला जाणला जातो. 36 धापा फलकावर अंतिम षटक अमोलच्या हातामध्ये घडलाय. DRS ची मागणी केली आहे पंचांच्या माध्यमातून आणि पहा थोडासा अंकित देखील धावताना पडलाय आणि त्याची मदत करण्यासाठी किरवली संघाचे प्लेयर धावून गेले. एक क्रिकेटचं सौंदर्य आहे मित्रांनो. क्रिकेट आपल्याला खूप काही शिकवतं. टेनिस क्रिकेट विश्व आपलं नक्कीच नाव लौकिक करतं. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो की जेव्हा खेळाडू इंजर्ड होतात तेव्हा आपल्या टीमचे प्लेयर नंतर येतात, परंतु प्रतिस्पर्धी टीमचे खेळाडू आधी धावून येतात. आणि वैयक्तिक जीवनामध्ये देखील सांगेन, रक्ताची नाती उशीर आली तरी जी आपली बाहेरची नाती असतात ती लवकर धावून येतात. तर पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून सूचना आली इथे की विकेटचं पतन झाले. डायरेक्ट हिटच्या स्वरूपात इथे फलंदाज अंकेत बाद होईल. सफलता मिळते इथे RD11 किरवली संघाला. डीजे तर यापुढील सामना तिसऱ्या फेरीतील हा सामना असेल. प्री क्वार्टर फायनलची मॅच मेर 11 बाबगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान चौदरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन रेडी राहा. आमचा आवाज जर पोचला असेल तर दोन्ही कॅप्टन्स चौदरपाडा आणि बाबगाव टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण बसायचे. भव्य टॉस बॉक्स उभारले गेले. स्वर्गीय कुमार साहिल विनोद भांबरे आपल्यामध्ये नाहीये साहिल, परंतु त्याच्या आठवणींना उजाला देण्याचा प्रयत्न या टॉस बॉक्सच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेलाय. न्यू बॅटर आणखी एक बंधू मयूर दलवी आंद्रे रसेल ऑफ नानकर या नावाने नक्कीच मी त्याला उपमा दिली आहे. अमोल पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह चांगला फटका. कोरक दिगाडकर आले आणि त्यांच्या अबाक्याच्या बाहेर हुलकावणी दिली, चकमा दिला. चेंडू सीमा पार गेला चौकारासाठी. जे आशिक आहेत त्यांच्या जखमेवर मीठ चोलण्याचं काम आज दिवसभरामध्ये केलंय. इन दी वाइब्स रोमॅन्टिक सॉन्गची भरमार आहे खऱ्या अर्थाने. खराब चेंडू आहे. लाईन पाहावी लागेल अमोलला. दिशा भरकडतोय. मयूर दरवी सारखा विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रेशर क्रिएट करतोय. पहिल्या चेंडूवर एक चौकार आला आणि दुसऱ्या चेंडूवर वाईट येतोय. अमोलचा पुढचा चेंडू राईट अमोर द स्टंप्स. फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला इलाका खुला आणि खुला हल्ला केलाय. अभय आल्याने चेंडू पाठवून दिला स्क्वेअर लेग सीमा पार.
हा मॅच बॉल आहे, लक्षात घ्या. आपण 2 मॅच बॉल यूज केले. पहिल्यांदा गेलेला जो सापडला आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये आहे. अमोल पुन्हा एकदा ओढ द स्टाम्प्स. आणखी एक फुलटॉस. मेजवानी परभणी. दिशा खराब तर दशा खराब. चेंडूला पाठवून दिला. पाईन लेग रिजनच्या बाहेर येतो हा चौकार. हल्ला चढवलाय. मैदानाच्या चौपेर पटकेबाजी. मयूर दलबीचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे, निर्माण केलंय. खऱ्या अर्थाने संकट मोचन आहे खऱ्या अर्थाने नांदकर संघासाठी. जबरदस्त मनगटी फटके त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. आणखी एक फुलटॉस. आज टप्पा सापडत नाही अमोलला आणि आणखी एक चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिला. खेळाडू कक्षाला संदेश दिला. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आहे. आक्रमण चढवले अमोलवर. खरपूस समाचार घेतलाय. शेवटचा अंतिम चेंडू. या चेंडूंची गरज होती, नितांत गरज होती. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. धावचीची संभावना. सापडला नाही चेंडू. तिसरी धाव घेतली जाईल का? आणि तिसऱ्या धाबेच्या प्रयत्नात धावचीच्या स्वरूपात मयूर दलबी बाद होईल. 2 धाबा धाव फलकावर आणि या 2 धाबांच्या मदतीनं धाव फलक 59 वर जाऊन पोहोचलाय आणि विजयासाठी 4 षटकामध्ये 60 धाबांची गरज. तर दरम्यान एक शुभ सन्मान आपण घेतोय. सन्माननीय आदरणीय प्रमुख अतिथी आज उपस्थित होते. आमिर शेख यांचे भाऊजी एजाज शेख साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय. साहेबांना विनंती असेल आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे. पाहू शकाल एजाज शेख साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. आई कालबाई चषक 2025 च्या वतीनं मी आभारी आहे खऱ्या अर्थाने आपण उपस्थित राहिलात. आपलं मौल्यवान वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलं. आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तर जाऊयात नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. प्री क्वार्टर फायनलची मॅच बापगाव अगेन्स्ट चौतरपाडा. मी विनंती करतोय योगेश पाटील सर आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय प्लीज. स्वतः बीच टॉस बॉक्स मध्ये जातोय आणि नाणेफेकी देखील संपन्न करतोय. मोठी लढत आहे आजच्या दिवसातील. चौतरपाडा संघाने कमालीची गोलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये. तुषार थोडासा इंजर्ड होता परंतु बॅक करतोय स्वतःला. बिग फाईट आहे याच शंकाने. स्वतः आमिर शेख नाणेफेकीसाठी. हेड्स इज द कॉल आणि टेल पडलाय. टॉस जिंकलाय जर्मन. चौदरपाडा संघ टॉस जिंकतोय आणि त्यांना शीतपेय आपण प्रथमता देतोय. आमिर शेख प्लीज मिरिंडा देऊन त्यांचा नक्कीच आम्ही सन्मान करतोय. टॉस विनिंग कॅप्टन
शकते. आता नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम तुझा निर्णय काय आहे? बॅटिंग. बॅट फर्स्ट. चौदरपाडा संघ काल देखील केला होता आणि काल देखील चौदरपाडा संघाने बॅट फर्स्टच डिसिजन घेतला होता नाणेफेक जिंकल्यानंतर. काय आहे चौदरपाडा संघामध्ये असं की ते बॅटिंगसाठी थोडेसे उत्साही असतात आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग का करतात, या मागचं विशिष्ट रिझन? काय नाही विशेष, जास्त रन करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कुठेतरी गोलंदाजीवर जास्त आपला विश्वास आहे. बॅटिंग करून समोरील संघाला गोलंदाजीमध्ये उद्ध्वस्त करण्याचा आपला प्रयत्न असतो. तर गोलंदाजी करत असताना आता कितीपर्यंत बॅटिंग करत असताना कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45. 40 ते 45. बेस्ट ऑफ लक तुला या मॅच साठी कुणाल. आणि तुषार, टॉस आपण हारला तर प्रथम आपल्याला गोलंदाजी करायची आहे. मग गोलंदाजी करत असताना तुला कसं वाटतंय आणि तुझा निर्णय काय असता जर तू टॉस जिंकला असता तर? आम्ही क्षेत्ररक्षणच केला असता. क्षेत्ररक्षणात तुझ्या मनासारखा डिसिजन लागलाय. तर बेस्ट ऑफ लक तुला सुद्धा. जास्त प्रश्न तुला देखील विचार नाही कारण तू देखील थोडासा इंजर्ड होता. विश्रांती करा आणि लगेच सेकंड इनिंग जेव्हा समाप्त होईल आपण नेक्स्ट राऊंडला म्हणजेच बापगाव अगेन्स्ट चौदरपाडा असं सामन्याला तयार होऊ. तर जाऊया कॉम्पॅनल मध्ये एक छोटासा बदल घडून आणतोय. ऐकूया व्हॉइस ऑफ भिवंडी कुकसे योगेश पाटील सर यांना. थँक्यू. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल योगेशजी थळे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करू आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चांगली फलंदाजी आपल्याला आई गावदेवी विस्फोट नानकर संघाच्या वतीने पाहायला मिळाली. तब्बल 59 धावा तिथे जोडल्या गेल्या आणि 60 धावांचं लक्ष असलेल्या टीम आडी किरवली संघासमोर प्रति ओव्हरचा विचार आपण केला तर 15च्या धावगतीने तुम्हाला या ठिकाणी धावा जोडावा लागतील. आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी दोघेही बंधू आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोरखनाथ आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर दत्ता दिघाडकर ही बंधूची जोडी सुरुवात चांगली करावी लागेल खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हो लेट कट करण्याचा प्रयत्न होता परंतु पाहू शकाल अगदी बॅटच्या हँडलला चेंडू जाऊन मात्र स्पर्श झाला आणि त्याच्यामध्ये पाहतो की पॉईंटवरती जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाऊन चेंडूला उचलून फेक करतोय तोपर्यंत सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू सिंगल धाव. ऑनसरला खेचून मारण्याचा प्रयत्न. शॉट मिडविकेटला फिल्डर तैनात. फेकी चांगली झाली होती परंतु कुठेतरी गोलंदाजीला थोडीशी दूर पाहिली आपण. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि आतापर्यंत तिन्ही दिवसामध्ये आम्हाला स्वादिष्ट जेवण जे आपण पाहिलं जे आम्हाला प्रदीपजी थळे यांच्याकडून प्राप्त झालं. परंतु उद्या मित्रांनो उद्या सुपर संडे आणि सुपर संडेमध्ये प्रत्येक प्रेक्षकांसाठी प्रत्येक खेळाडूंसाठी आणि प्रत्येक मान्यवरांसाठी या ठिकाणी जेवणाची सुविधा उपलब्ध केलेली आहे. त्याचे पाठीमागची अन्यथा ते गुपित राहणार आहेत परंतु सर्वांसाठी ही फ्री मेजवानी तुम्हाला उद्या दिली जाणार आहे. म्हणजे पहा पहिल्याच पर्वामध्ये एवढं देखणं नियोजन शिवशक्ती स्फोट लोणार संघाच्या वतीने आपण पाहतोय. आई कालूबाई चषक 2025 मध्ये सिल्यूट आहे तुमच्या या कार्याला. पर्व पहिल्या परंतु सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा. हो फटका हवेत केला. चेंडू मात्र पाहू शकेल त्या ठिकाणी आय थिंक मोरेश्वर सुतारच्या पुढे जाऊन मात्र चेंडू लँडिंग झाला. आणि वैशिष्ट्य म्हणजे नॉनव्हेज असेल याची सुद्धा आपण नोंद घ्या कारण सध्या व्हेज म्हटलं की अनेकांची तोंड वाकडी तिकडे होत आहेत परंतु नॉनव्हेज आहे. संडे स्पेशल वेलकम निलेशजी कोळी आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्याने सुद्धा एक काल गाजवला आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. अक्षय पुन्हा एकदा शेपल उंकलेत असताना अगदी बॉडीला चेंडू बरंच झाला आणि हा थेटेचा मात्र पाहिलं तर प्रॉपर चेंडू आहे. स्लोअर वन सातत्याने त्या चेंडूचा मात्र तो वापर करत असतो आणि पहिल्या षटकामध्ये या जबरदस्त सुरुवात गावदेवी विस्फोट नानकर संघाची आपल्याला पाहायला मिळाली. प्लेक केलाय मनगडी फटक्याचा वापर. पुन्हा चांगला क्षेत्ररक्षण शॉट मिडविकेटला. आय थिंक तो सिंगल धाव वाचवण्यासाठी फिल्डर तैनात केला आहे परंतु तिथे ही दुसऱ्यांदा मात्र या दोघांनी धाव घेण्यासाठी रिक्स उचलली. परंतु पहिल्या षटकामध्ये 5 सिंगल थेटीच्या विरोधात आपण पाहिला. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला
विकेटचं कॉलम खाली राहिले, परंतु टिचून मारा, तिक्कट मारा मात्र इथे पाहिला आपण. म्हणजे आता आपण म्हणू शकतो की नानकरकरांचे भावजी आता टेन्स मध्ये आले असतील. नानकरचे लाडके जावाईंचा संघ आहे आर.डी. किरवली. पहिल्या षटकामध्ये 5 म्हणजे येणाऱ्या 3 षटकामध्ये आता मात्र 18 चेंडूमध्ये इथून 55 धावांची आवश्यकता असेल आर.डी. किरवली संघाला. यानंतर अजून एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळू शकेल. मेहर 11 बापगाव विपक्ष जय हनुमान चौदरपाडा. नाणेफेकी चौदरपाडा संघाच्या बाजूने लागली गेली आणि पुन्हा त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. दुसरा षटक गोलंदाज साहिलच्या चेंडू मात्र हातामध्ये सोपवला, परंतु पहिल्या चेंडूवरती चेंडू गॅप मध्ये चाललाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून 4 धावांसाठी चौकार. पर्दे के पीछे क्या है, पर्दे के पीछे गेंद थी. कारण पहिल्या चेंडूवरती साहिलच्या विरोधात मात्र या ठिकाणी चौकार आला. जरूर एक पारितोषिक त्यांच्यासाठी मी अनाउन्समेंट करणारच होतो, परंतु या ठिकाणी मी स्वतःवरती कंट्रोल दाखवला की आता मात्र ते पारितोषिक अनाउन्स करणं एवढं महत्त्वपूर्ण नाहीये. रिव्हर्सचा फटका बाहेर करण्याचा प्रयत्न घोरतनं केलाय, परंतु तिथे सुद्धा मात्र तो या ठिकाणी पूर्णपणे अपयशी ठरलाय. चौकारच्या नंतर मात्र चांगला चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज साहिल, आणि साहिल सुद्धा म्हणतो की एक प्रतिभाशाली गोलंदाज आहे. आज अक्षय कोहलीची अनुपस्थिती आणि त्याच्यामुळे मात्र साहिलवरती आता या ठिकाणी कॅप्टन मयूर दलवी मात्र विश्वास दाखवत आहेत आणि तो इथे विश्वास सार्थ ठरवण्याची कामगिरी करतोय. मॅचची वरची कडा आणि पाहू शकाल शॉट पाहिलेकडे कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. देलबादच्या स्वरूपात पहिल्या धक्का लागत असताना टीम आर.डी. किरवली या शॉट फाईनलीकडे आपण मोनिशला पाहिलं आणि कुठल्या प्रमाणे त्याने मात्र त्या ठिकाणी चूक केली नाहीये. आज या सामन्यामध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये गुरुनाथने आपल्या संघाला कुठेतरी निराश केलं आणि आता मात्र पाहू शकेल नवीन फलंदाज राकेश दिगाडकर उर्फ रॉकी. तर एक पारितोषिक होतं साहिलसाठी इकॉनॉमिकल. जर त्याने षटक हाताळलं 6 किंवा 6 पेक्षा अधिक कमी धावा खर्च केल्या तर निलेश कोहली यांच्याकडून एक 500ची कडक नोट मात्र दिली जाणार आहे. व शरीराचा वेध घेणारा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न करतो राकेश आणि लेगमॅचच्या स्वरूपात ती मात्र धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना एक गडी बाद 10 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत पाहू शकेल या ठिकाणी 5 धावा साहिलने खर्च केलेल्या आहेत आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू बॅटच्या स्वरूपात 4 आल्या, लेग बॅटच्या स्वरूपात 1 धाव आली. म्हणजे हा इकॉनॉमिकल स्पेल साहिल जाधवचा आपण इथे पाहायला गेला. काय एक कामगिरी केली या ठिकाणी आणि या स्पेलसाठी निलेशजी कोहली यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण देणार आहोत. रिवो एरिया सेल्समॅन मॅनेजर आहेत आणि नानकरची जेव्हा आम्ही स्पर्धा मात्र कव्हर केली त्या स्पर्धेमध्ये जिकडे पाहावं तिकडे रिवो आणि रिव्हर्स पाहिले आपण. रिवो बबली ज्यूस नवीन मार्केटमध्ये आपल्याला ही एनर्जी ड्रिंक पाहायला मिळते आणि कुठल्याही तुम्ही कार्यक्रमामध्ये ते ड्रिंक तुम्ही मात्र वापरू शकता आणि लहानपासून तर थोरांपर्यंत तो मात्र त्या ठिकाणी
ती एनर्जी ड्रिंक तुम्ही घेऊ शकता, कारण त्याच्या मागचा एक पाठीमागचा आपण हेतू जर पाहिला तर कुठलाही इफेक्टिव्ह कंटेंट नाही. उचली घेणारा चेंडू ऑनसाईडला उडवण्याचा प्रयत्न, फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूच्या खाली चाललाय थेट आहे. कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. राकेशचा खेळ मात्र इथे समाप्त झाला. लागणारा हा दुसरा धक्का टीम आणि किरवली संघाला. न्यू बॅटर राजेश आलाय चौथ्या क्रमांकावरती केल्यासाठी. पहिल्या चेंडूवरती पाहू शकेल त्या ठिकाणी या संकेत दलवीनं मात्र आपल्या संघाला विकेट्स प्राप्त करून दिली. चांगला खेळ आज गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाच्या वतीने आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. बाहेरची लेंथ होती आणि त्याच्यामुळे पाहतो की फलंदाज आणि जागेवरच खेळण्याचा प्रयत्न केला. पडल्यानंतर ऑफस्टिकचा चेंडू मात्र भरपूर बाहेरून चाललाय. अवांतर धाव तिथे मात्र त्या ठिकाणी खर्च केली गेली. इथून सिंगल डबलने आता मात्र तुम्ही काही सिद्ध करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी मात्र या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करावा लागेल. बॅटची आतली काढा. फलंदाज प्रयत्न करतायत परंतु मिडल मात्र प्रॉपर त्यांना करता येत नाहीये. असं वाटतं की काहीतरी या सामन्यामध्ये या संघाचा बिनसला ज्या अनुषंगानं गोलंदाजांनी मात्र पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये भरपूर धावा खर्च केल्या आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना आता मात्र फलंदाज सुद्धा मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे स्ट्रगल करतायत. पिकअप शॉट आडव्या पट्ट्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो फटका सुद्धा मात्र त्या ठिकाणी पाहतो आपण मिस टायमिंग राहिलाय. कारण मैदानाच्या आतमध्ये थेटेनं हा दुसरा झेल पकडला आणि फलंदाज दत्ता दिगाडकर दगावच्या दिशेने आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ झालाय. बट मनीष बजागे आलाय. मनीषला मात्र आज बढोतरी दिली गेली परंतु पहिल्या चेंडूवरती त्याला मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट करण्यामध्ये यश गोलंदाज संकेत दलवीला आलेला आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले असेल की आमनेपाडा संघासाठी संकेतने चांगले संकेत दिले आणि आज गावदेवी स्पोर्ट नांदकर संघासाठी संकेत चांगले संकेत देतोय. कारण पहिल्या सामन्यामध्ये मॅन टू मॅच ट्रॉफी मात्र याच खेळाडूने जिंकली. अष्टपैलू खेळ त्याने साकारला आणि या सामन्यामध्ये सुद्धा मात्र इफेक्टिव्ह गोलंदाजी त्याची मला आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एक चांगला चेंडू लागोपाठचा दुसरा निर्धाव. जरूर काय खेळपट्टीवरती आता फलंदाज आहेत की नाही हा प्रश्न पडला असेल क्रीडा रसिकांना, कारण धाबा येत नाहीयेत. गोलंदाज चेंडू हाताळतोय. विकेट किपर चेंडूला मात्र कलेक्शन करतोय. एकतर्फा खेळ मात्र या सामन्यामध्ये आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतोय. याचं कारण पहिल्या इनिंगमध्ये नांदकर संघाची फलंदाजी 59 धावा तिथे जोडल्या गेल्या आणि मग त्याच्यात जर आपण खेळ पाहिला गोलंदाजांचा आणि गोलंदाजांना साथ मिळाली ते आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची. म्हणजे तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आज नांदकर संघ अव्वल राहिलाय या सामन्याच्या दृष्टिकोनातून. चेंडू अंकित दलवीच्या हातामध्ये पाल होता आणि त्याने पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी राजेशचा मात्र तिफळा उद्ध्वस्त केलाय. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आपल्या संघासाठी. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता मात्र या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे. कारण विजयापासून आपण विचार केला फक्त 5 पावलं दूर टीम आई गावदेवी स्पोर्ट नांदकर. ओ नो लुक शॉट. व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार.
निलेशजी कोहली यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि फलंदाज जीवनला सिक्सर हॅट्रिक्स आणि आमिर शेख यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फुल्लर लेत होता बॅटची आतली कडा, चेंडू पाहू शकेल वेगाने चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये दुहेरीचा प्रयत्न आणि फलंदाजाने पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि आज थोडंसं वातावरणामध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय. ऊन सावलीमध्ये थोडासा लपंडा पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी सध्या चर्चा असणारी स्पर्धा, बहुचर्चित राहणारी स्पर्धा शिवशक्ती स्पोर्ट लोणार आयोजित आई कालूबाई चषकाचा मात्र आपण तिसऱ्या दिवसाचा खेळ सध्या मात्र या ठिकाणी एन्जॉयमेंट करतोय. शॉर्ट पॅनलेकडे मात्र चेंडूला थांबवलं गेलं, तत्पूर्वी पंचाचा मात्र कोणताही मात्र त्या ठिकाणी इशारा पोहोचला नाहीये. याचा अर्थ की हा चेंडू मात्र निर्धाव असेल. चांगली कामगिरी, फुल टॉस, अगदी बॉलर पास ड्राईव्ह आणि सरळ चालला चेंडू बाउंड्री लाईनच्या अगदी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार जो पराभवाचा अंतर आहे तो आता मात्र कुठेतरी आणि केरळ संघ मात्र कमी करण्याचा प्रयत्न करतोय. कारण ज्यावेळी आपण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतो त्यावेळी मात्र सुरुवात चांगली होणं गरजेचे असते, परंतु ती सुरुवात मात्र मिळाली नाहीये. कारण पहिल्या 2 षटकाचा खेळ पाहिला तर अक्षय थेटेनं आणि साहिल जाधवनं फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथूनच मात्र संघ पूर्णपणे आपल्याला बॅकफूटवरती पाहायला मिळाला. आणि एक खूप मोठा विजय आज आई गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाने संपन्न केला. अभिनंदन टीम आई गावदेवी स्पोर्ट नांदकर आणि हार्ड लक राकेशजी दिगाडकर, हार्ड लक RD11 किरवली. देऊया आपण या सामन्यातील